पात्र सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नतीत न्याय द्या, क्युमाइन क्लब येथे धरणे आंदोलन। धुळे टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊनही सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नती प्रक्रियेत डावलले जात असल्याच्या निषेधार्थ तसेच सन 2013 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटी परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना व समविचारी संघटनांच्या वतीने सोमवारी क्युमाइन क्लब येथे धरणे आंदोलन करण्यात आले। संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील आणि राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर हे आंदोलन करण्यात आले। धुळे येथे मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षिका सहभागी झाले होते। आंदोलकांनी सांगितले की महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम 1967 नुसार पात्र कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नती मिळणे अपेक्षित आहे। मात्र सध्याच्या धोरणामुळे टीईटी पात्र असलेल्या सेवाज्येष्ठ शिक्षकांनाही पदोन्नतीपासून वंचित राहावे लागत असून त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबर 2025 च्या निर्णयानंतर अनेक वरिष्ठ शिक्षकांनी टीईटी परीक्षा दिली व उत्तीर्णही झाले। तसेच केंद्र प्रमुख परीक्षेसंदर्भात उच्च न्यायालयाने परीक्षा दिनांकाची पात्रता ग्राह्य धरण्याचे निर्देश दिले असून शासनाने 4 जून रोजी त्याबाबत पत्रही जारी केले आहे। त्यामुळे नियमित पदोन्नती प्रक्रियेत डीपीसीच्या दिनांकानुसार पात्रता विचारात घेऊन सेवाज्येष्ठतेच्या आधारावर पदोन्नती देण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली। शिक्षण संचालकांच्या मे 14 रोजीच्या पत्रामुळे सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत हे धोरण तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली। तसेच सन 2013 पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटी परीक्षा आयोजित करण्याची मागणीही शासनाकडे करण्यात आली। या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष सुरेश वाघ, शरद पाटील, योगेश धात्रक, चंद्रकांत सत्तेसा, संजय पोतदार, बापू पारधी, शरद सूर्यवंशी, ऋषिकेश कापडे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते। आंदोलकांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला पाठविले। जिल्हा सरचिटणीस पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती धुळे आज महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा शाखा धुळे तसेच राज्य शाखा कोल्हापूर यांच्या आदेशान्वये राज्यामध्ये आज सर्वदूर धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। या धरणे आंदोलनाचा उद्देश एकच आहे की सेवाज्येष्ठ शिक्षकांवर जो काही अन्याय होत आहे हा अन्याय शासनाने ताबडतोब याच्यावर दखल घेऊन या सेवाज्येष्ठ शिक्षकांना या ठिकाणी त्यांना सेवाज्येष्ठता दिली पाहिजे। राज्य शासनाने सप्टेंबर 25 ला जो निर्णय काढला त्यामध्ये सगळ्यांना टीईटी बंधनकारक आहे असा आदेश काढण्यात आला होता आणि त्या आदेशाचं पालन करून सर्व शिक्षकांनी या ठिकाणी टीईटी परीक्षा असेल सीटेट परीक्षा असेल पास झालेल्या आहेत। परंतु यात अजून देखील 14 तारखेला जो GR आलेला आहे 14 जून 2026 चा यामध्ये संभ्रम निर्माण करणारी अवस्था शिक्षकांनी निर्माण करून ठेवली आणि या निर्णयामध्ये शिक्षकांमध्ये दुफळ निर्माण झालेली असं या ठिकाणी दिसून येतं। यामध्ये मध्यवर्ती शिक्षक संघटना आणि या ठिकाणी सर्वांचा समन्वय साधून आज हे धरणे आंदोलन चालू होत आहे। या धरण्याचा उद्देश एकच आहे की जे सेवाज्येष्ठ शिक्षक टीईटी धारक आहेत, सीटेट धारक आहेत त्यांना या ठिकाणी सेवाज्येष्ठता देण्यात यावी जेणेकरून त्यांच्यावरचा अन्याय हा दूर होईल। यासाठी हे धरणे आंदोलन आज होत आहे। या धरणे आंदोलनासाठी आज धुळे जिल्हा शाखेच्या वतीने आदरणीय जिल्हाध्यक्ष भूपेशजी वाघ सर, समन्वय समितीचे जिल्हा सरचिटणीस सत्तेसा सर, यानंतर संघाचे सरचिटणीस आमचे शरद पाटील सर, राज्याध्यक्ष पदवीधर शिक्षक संघटनेचे ऐराव सर, त्यानंतर शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बोरसे सर, सर्व संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले। सर्वांची एकच अर्थ आहे की आमच्या सर्व सेवाज्येष्ठ शिक्षकांना हा अन्याय होत येता कामा नये आणि सेवाज्येष्ठ शिक्षकांना या ठिकाणी सेवाज्येष्ठता देण्यात यावी यासाठी आजचा धरणे आंदोलन आम्ही करत आहोत। तरी शासनाने ही अर्थ हाक राखून या ठिकाणी कालच एक परिपत्रक पारित केलेलं आहे की याच्यावरती स्थगिती आणण्यात आलेली आहे आणि निश्चितच सकारात्मक निर्णय शासन या ठिकाणी घेईल अशी आशा व्यक्त करतो। धन्यवाद।